कशी छान फुगलेली आहे। सर्वांना आज मी तुम्हाला नवीन अशी रेसिपी दाखवत आहे। बघा, ही पालक आहे आणि ही 1 पाव पालक आहे। हिला छान धुवून चिरून घेतलेला आहे। बघा, ही एवढी हिरवी मिरची घेतली, एवढं लसूण घेतलं, एवढी कोथिंबीर घेतली, एवढा ओवा घेतला आणि एवढे जिरे घेतले। आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि यापासून खूप छान पुऱ्या बनवू। पालक ही आपण फक्त डाळ भाजी किंवा वरणामध्ये वापरतो, पण पालकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते। त्यामुळे सर्वांनी आपल्या मुलांना जर अशा पालकापासून पुऱ्या बनवून दिल्या तर ते आवडीने खातील आणि तब्येतीला पण त्याचा चांगला फायदा होईल। तर बघू, आपण आता याला बारीक करून घेऊ। बघा, यामध्ये थोडं हलकंसं पाणी टाकून पण आपण याला बारीक करू शकतो। बघा, हे मिश्रण आता असे झालेले आहे। याला आपण काढून घेऊ। मिश्रण बारीक केल्यानंतर यामध्ये बघा, मी एवढ्या वाटीने कणिक घालत आहे। या वाटीने 1.5 वाटी मी कणिक घातलेला आहे आणि यामध्ये मी आता थोडे मीठ घालणार आहे। थोडं थोडं हलकं पाणी घालून आपण याचा घट्ट गोळा मळून घेऊ। बघा, आपण आता याचा असा घट्ट गोळा बनवून घेतला। आता याला आपण लाटून घेऊ आणि त्याच्या पुऱ्या बनवू। हे बघा, मी आता या घट्ट गोळ्यापासून अशी पोळी बनवून घेतली। ही मोठी पोळी लाटून घेतली मी। आता याची मी छान छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे। हे बघा, या झाकणाने बघा, एवढ्या साईजच्या या मी पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार साईज करू शकता। याला आपण थोडंसं वाढवून घेऊ, म्हणजे एका पोळीपासून आपण 3 पुऱ्या बनवू शकू। बघा, आपण अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। याला आपण तेलामध्ये तळून घेऊ। यासाठी मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण या पुऱ्या तळून घेऊ। बघा, आपण हे आता असं तळून घेत आहे। ही पुरी बघा छान फुगलेली आहे। हिला आपण काढून घेऊ। अशा याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ। पुरी कशी छान फुगलेली आहे। तुम्ही पण अशी पालक पुरी बनवून नक्की खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।